टॉस जिंकताना प्रथमतः मात्र निर्णय घेतला तो फिल्डिंग करण्याचा. 4 षटकांचा खेळ असणार आहे. 4 षटकामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्ले एकमेव राहणार येईल पॉवर प्लेचं. त्यामुळे आपल्याला विचार थोडंसं वेगळा करावा गेला पहिल्या सामन्याच्या तुलनेत. तर प्रथमतः मात्र इथे आपण केदारनाथ आईगावदेवी पिंपळा संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. ते इथे संघाने खुपरी संघाने आणि त्यामुळे आता बघूया त्यांचे 2 स्टार फलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक एवन जोडी म्हटली जाते या संघाची, ती सतीश आणि यतीश दोन्ही बंधू आपण बघतोय जे मैदानात सुरुवात करतील. आघाडीला ओपनिंग फलंदाज म्हणून सलामीवीर म्हणून काम करतील. याच फलंदाजांनी मगाशी देखील चांगली स्टार्ट दिली. विशेषतः यतीश सारखा फलंदाज अतिशय चांगला चमकला होता त्या सामन्यातून आणि तब्बल 31 धावांची सुरेख खेळ केली होती. चला जे आता आहेत त्यासाठी तुम्हाला सामना खेळावा लागेल. जे जेवढे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये समवेत, कारण वेळाला तुम्हाला वेळ मागू नका. चला आपण वेळ नक्कीच वाचवते कारण संध्याकाळचा शेवटचा सामना देखील जास्तीच्या षटकाचा व्हावा. चला फिल्डिंग सजवा. खुपरीकर आपल्याला विनंती असेल. जे फिल्डर आहेत त्याबरोबर मॅच सुरू करायची आहे. तुम्ही 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. मॅच सुरू करायची आहे. आयोजकांनी स्ट्रिक्ट वॉर्न केलंय. 2 बाहेर ठेवू शकता 38 सर्कलच्या. बाकी जे आहेत त्यांच्याबरोबर खेळावं लागेल, सुरू करावे लागेल मॅच. त्यांनी टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा पसंती दिली आणि आघाडीचे 2 फलंदाज यतीश आणि त्यासोबत सतीश अशी ही जोडगोळी मैदानात सज्ज सुरुवात करण्याकरता मात्र गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर महेश. तर पराग पाटील सुद्धा येत आहेत. नक्कीच 11 खेळाडूंचा संच तयार झाला आणि त्यानंतर सुरुवात जी होईल खेळामधून महेश यांच्या गोलंदाजीला. महेश यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे कारण आता मग आपण पाहिलं असेल मागचा सामना अगदी या सामन्यातून यतीश पाटील आणि सतीश यांनी चांगली सुरुवात दामदार सुरुवात दिली होती. त्यामुळे अगदी खुपरी संघाने देखील अगदी पूर्णपणे या सामन्यातून पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे की या संघाच्या विरोधात आपल्याला एक चांगला खेळ करावा लागेल. या हेतूने मात्र त्यांनी 11 टीमचे आपण जे खेळाडू पाहतोय जे मैदानात सज्ज झाल्यात सुरुवात होते मात्र पहिल्याच षटकाला. कारण एकमेव पॉवर प्लेचं षटक जे आता सुरू होते महेश यांचा 4 षटकांचा खेळ असणार आहे.
त्यातील षटकातील पहिला चेंडू सामना करतील यतीश. पहिला चेंडूला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा नक्कीच तिथे शतक्षण चकमा देत निघाला होता मागे आणि हा सरळ गेला तो सीमा पार होताना चौकार. 4 धावांनी अगदी संघाचं खातं खुललं गेलं. अगदी चेंडूला उसळी दिली होती आणि चेंडू उसळी देताना मात्र फटका देखील फलंदाज मारण्याच्या तयार होते, परंतु बॅटची हलकीच इकडे लागली आणि चेंडू गेला तो फायनली करून सीमापार चौकार. त्यामुळे चौकाराने इथे 4 धावा देखील अर्जित केल्या गेल्या. संघाची धावसंख्या देखील 4 फलकावर येऊन पोहोचली. तर यतीश यांचं मात्र मागच्या सामन्यातला आपण पाहिलं असेल खूप चांगली कामगिरी, मॅन ऑफ द मॅच देखील त्यांना त्या सामन्यातून मिळाला आणि ती जर्सी त्यांच्या आपल्या खांद्यावर पाहतोय. पण जे मला इथे आयुध फॅशन पॉईंट शिरीष पाडा इथं आली होती आणि दरम्यातल्या पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका, अगदी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, इनसाइड आउट चेंडू खेळला गेला आणि क्षेत्राच्या डोक्यावरून अगदी गांधरे संघाच्या विरुद्ध देखील अशाच प्रकारची फटकेबाजी केली होती ती इथे यतीश यांनी आणि तशाच प्रकारचा हा फटका त्यांनी मारत असताना चेंडूला सरळ नेलं ते सीमे पलीकडे चौकारा करता. चौकार आलेत आणि 2 चौकारामध्ये निश्चित मात्र संघाची धावसंख्या पोहोचली ती 8 वर. यतीश अगदी मागच्या सामन्यातली इनिंग पुढे साकारतायत असं वाटू लागलंय. नाबाद खेळी ते पुढे सजवत आहेत. इथे मात्र अगदी चांगला स्ट्रोक, गुड नाट्य कशा प्रकारचा फटका मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यावर फलंदाज इथे मात्र बाद झाले. आपल्या चुकीने बाद झाल्याचं म्हणावं गेलं. घाई केली थोडीशी पुढे येऊन धाव घेण्याच्या नादात ते पुढे आले होते आणि मागे येईपर्यंत त्यांना बाद केलं धावची स्वरूपात आणि विकेट मात्र महत्त्वाची गमावली संघाने. ती केदारनाथ आई गावदेवी पिंपळास संघाने महत्त्वाचा बॅटर जो मागच्या सामन्यातला अतिशय चांगला खेळ करू केला होता अशाच फलंदाजाने त्यावेळेस लवकर बाद केला. खुपरी संघाकडून एक चांगली फेक झाली आणि थेट फेकीवर मात्र यष्टीरक्षकांनी देखील आपलं चांगलं काम निभावलं आणि फलंदाजांना मात्र अगदी क्रीज येण्यापूर्वीच बाद केलं आहे. त्यामुळे हा पहिला विकेट जाते संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या 8 असताना 2 चांगले चौकार त्यांनी ठोकले होते सुरुवातीच्या 2 चेंडूवर आणि एक दमदार सुरुवात असताना मात्र इथे फलंदाज बाद झाले. त्यानंतर आता जागा घेत आहेत आकाश, नवीन फलंदाज जे यतीश यांची जागा आता भरून काढण्यासाठी मैदानात जात आहेत. यतीश बाद झाल्यानंतर सतीश यांच्या साथीला तर आकाश यांनी देखील अशा बरेच वेळ आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा एक फलंदाज लवकर बाद झाला त्यावेळेस आपली चांगली बाजू सांभाळताना संघाला देखील सावरून नेलं. परंतु इथे मात्र अगदी गांभीर्याने संघ घेतोय तो खुपरी संघ. त्यांना माहिती की या संघाची अगदी दादागिरी क्रिकेटमध्ये खूप मोठी आहे. कारण गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर एक दादा संघ म्हणून आपल्या तालुक्यात नेहमीच वावरतो. अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या मोठ्या संघांमध्ये त्याची नेहमीच अगदी अतुलनीय कामगिरी पाहायला मिळते आहे आणि अगदी ताकदवर असे संघ जे आपल्या तालुक्यामध्ये पाहायला मिळतात, अगदी अव्वल दर्जाचे 5 ते 6 संघ, त्यामध्ये या संघाचं नेहमीच नाव घेतलं जातं. तशा प्रकारची कामगिरी मात्र अनेक वेळा आपण पाहतोय. ते आई गावदेवी केदारनाथ पिंपळास संघाची आणि आता आकाश जे सामना करतील पुढच्या चेंडूला, षटकातील पुढचा चेंडू इथे अगदी सरळ बॅटने खेळणं पसंत केला. अतिशय चांगला चेंडू फटकवला परंतु हवेत राहिला आणि क्षेत्रक्षाने अगदी सहज त्याने खेळण्याच्या नादात झेल सुटला त्यांच्यातून. असं वाटलं की सहज त्याने झेल सोपा झेल पकडला जाईल. परंतु क्रिकेटमध्ये आपण असं पाहतो की कधी कधी अशा प्रकारचे झेल अगदी सहज सोपे वाटणारे झेल सुटतात आणि तसंच काहीसं झालं इथे क्षेत्राच्या बाबतीत आणि झेल चांगला सुटल्यानंतर आकाशानं हे जीवदान लाभलं. या जीवदानाचा त्यांना नक्कीच फायदा उठवावा लागेल. क्रिकेटमध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा अक्षयपूर्वीची जीवदानं येतात तेव्हा तो फलंदाज मोठी धावसंख्या देखील करून जातो. याचं उदाहरण म्हणजे अगदी रोहित शर्मांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी झेल सुटल्यानंतर 264 धावांचा नाबाद विश्व रेकॉर्ड बनवला तो सुटलेल्या झेलावर आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की हा रेकॉर्ड अजूनही अबाधित राहिला आहे. परंतु या दरम्यान एक चांगलीची गोलंदाजीसुद्धा आपण पाहतोय महेश यांची. षटकातून आतापर्यंत 5 चेंडू संपलेत आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा लागल्यात त्या धावफलकावर. केदारनाथ आई गावदेवी पिंपळास संघाच्या 4 षटकाचा खेळ असल्यामुळे प्रत्येक षटकात तुम्हाला गती ठेवावी लागेल आणि हे काम मात्र आता सतीश करण्याच्या नादात असताना चेंडू हवेत राहिला आणि पुन्हा एकदा मात्र तेच घडलं जसं मागे पण पाहिलंच की मगाशी झेल सुटला होता परंतु याचा झेल पकडला गेला तो डीपला आणि सतीश सारखा एक तगडा फलंदाज अगदी इथे स्वस्त्यामध्ये बाद. म्हणजे दोन्ही ओपनिंग जोडी जी होती आहे बिनीचे दोन्ही शिलेदार ज्यांना सुरुवात मात्र तेवढीशी चांगली करता नाही ती खुपरी संघाच्या विरोधात महेश यांनी खूप सुरेख मारा केला आणि दोन्ही फलंदाजांमध्ये बाद केलं आहे. एक फलंदाज धावची स्वरूपात जरी बाद झाला असला तरी एका षटकामध्ये मात्र 2 गडी बाद झाले आहे आणि एक चांगली षटकाची मात्र इथे आपण खेळ पाहतोय. तो खुपरी संघाकडून SPP खुपरी संघाने जो निर्णय घेतला होता प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा तो निर्णय अगदी योग्य ठरवला या गोलंदाजाने आणि संघ थोडासा आता अडचणीत येतोय. पिंपळास संघ बऱ्याच वेळा अशा प्रकारे अडचणीत असताना त्यांच्या मागच्या फलंदाजांनी देखील मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी देखील संघाला सावरले पण तो सतीश त्यांचा चांगला प्रयत्न होता की मोठा षटकार टोकावा. तो मात्र चेंडू अगदी हवेत राहिला आणि त्यामुळे झेल घेतला डीपला आणि फलंदाज बाद झाले. तर त्यांची आता जागा घेतील नवीन फलंदाज निखिल पाटील. आकाश आणि निखिल यांना थोडासा आपला डाव जो कोलमडणा डाव थोडासा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते आहे.
तर पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या षटकामध्ये आल्यात धावा त्या 9 धावा 2 गडी बाद. तर सकाळच्या सामन्यात आपण पाहिलं तर राजेश यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. तेच मात्र आता गोलंदाज म्हणून आपली कामगिरी करण्यासाठी येतात. त्यांना नेहमीच बाळा या नावाने ओळखलं जातं त्यांच्या क्रिकेट वर्तुळामध्ये. आणि बघूया आता त्यांची आता कशा प्रकारची इथे गोलंदाजी होईल. दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात होती आकाश यांच्यावर आता जबाबदारी खूप मोठी आहे ती आपल्या संघाला सांभाळण्याची. तर षटकाला तर सुरुवात होते. दुसऱ्या षटकातील पहिल्या षटकासाठी गोलंदाज इथे तयार झालेत. राईट आर्म लेफ्ट आर्म मारायने म्हणता गेलं. पहिला चेंडू थोडंसं एक पंचाच्या बाजूने फटकवला गेला. तिथे शतक दूरवरून चेंडूवर येत आहेत. तोपर्यंत एक धावेने सुरुवात झाली ती आकाशांची. आणि याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता एकेरीतून दुहेरीमध्ये जाते. म्हणजे 10 धावावर संघ पोहोचतोय. 2 गडी बाद होताना 2 बाद 10. तर राजेश आपण गोलंदाजी मार्कवर षटकातील दुसऱ्या षटकासाठी सामना करतील निखिल पाटील. याचा फटका तर नक्कीच चांगला थोडासा हवेत होता पण तो खाली क्षेत्रामध्ये चुंडून पडला आणि तोवर एक धाव घेत आहेत फलंदाज. एक धावेने त्यांनी वैयक्तिक आपलं खातं उघडलं. तर संघाची धावसंख्या आता पोचवली ती 11वर. आजचा हा आपण दिवस पाहतोय कालच्या तुलनेत आज प्रेक्षकांची थोडीशी संख्या कमी आहे. परंतु जसं एक एक दिवस पुढे जाईल तर तशी संख्या नक्कीच प्रेक्षकांची वाढत जाईल. कारण प्रेक्षक जिथे असतात तिथे क्रिकेटला देखील खेळायला उत्सुकता येते. त्यांचं मनोबल वाढतं प्रेक्षकांच्या साह्याने. इथे मात्र अगदी चेंडू थोडं जमिनीत मारलेला फटका पाहायला मिळाला. चेंडू ऑनसाईडला ड्राईव्ह होतो तोपर्यंत शतक झपाट्याने चेंडू झपाटत आहेत आणि तोवर सहजतेने एक सिंगल धाव एक धाव घेत आपण पाहतो या षटकामध्ये धावा येत आहेत. कारण चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळते आहे. ती राजेश यांची डावखुऱ्या त्याच्या प्रभावित केलं आहे इथल्या प्रेक्षकांना त्यांच्या या गोलंदाजीने. कारण SBB संघासाठी अनेक त्यांचे चेहरे आपण पाहतोय. खूप चांगले खेळाडू या संघामध्ये नेहमीच चांगलंच काम करत असतात. आणि आजच्या महत्त्वाच्या पहिल्या सामन्यात जर आपण पाहिलं असेल की पहिल्या सामन्यात त्यांनी अगदी तब्बल 77 धाव ठोकल्या होत्या त्या 5 षटकामध्ये आणि एक सर्वोत्तम धावसंख्या उभी केली होती. मात्र आता त्यानंतर बॅटिंग करायची. सध्या आपण पाहतोय की केदारनाथ आई कामदेवी पिंपळा संघ मैदानात थोडंसं स्ट्रगल करतोय धावा मिळवण्याच्या उद्देशाने. कारण सकाळचे त्याचे पाहिले तर सकाळची चांगली जोडीने सुरुवात केली होती. परंतु या सामन्यात यतीश पाटील जर का फलंदाज अगदी लवकर बाद झाला. त्यानंतर सतीश सुद्धा बाद झाले. त्यामुळे थोडंसं जे दडपण आलं होतं फलंदाजीवर ते दडपण दूर करण्याचा प्रयत्न सध्या हे दोन फलंदाज करताना आपण पाहतोय. तर इथे तर नो बॉल. निश्चितच पंचांनी मात्र रिफरचा डिमांड केलं होतं मागणी केली होती आणि त्यामुळेच चेक केल्यानंतर असं वाटतं नक्कीच झालं की नो बॉल ठरतोय हा चेंडू. गोलंदाजा बदलावं लागेल. चला डिसिजन झाला लगेचच. आपण सामना कंटिन्यू चालू ठेवा. चला टाइमपास नको लगेच आपण जे डिसिजन दिल्या पंचांनी आपण मान्य करत पुढे खेळ चालू ठेवायचा आहे. तर बॉलर चेंज असेल आणि फ्री हिट कंटिन्यू राहील मात्र नक्कीच फ्री हिटच्या जो आता संधी मिळते आहे विशेषतः फ्री हिटचा पुढचा चेंडू असणार आहे. तर तेच षटक आपण पाहतो पुढे आता सुरू करण्यासाठी रवींद्र दोडे ज्यांना तर मैदानात आमंत्रित केले जाते बॉलिंग मार्कवर. बघूयात निखिल यांना ही संधी आहे फ्री हिट मारण्याची. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 13 धावा. तर आतापर्यंत 2 चेंडू संपले गेले होते षटकामधून. षटकातील तिसरा चेंडू फ्री हिटचा चेंडू पण पाहतोय.
जे रवींद्र तापुरे चालू करतात हे षटक. आणि या षटकातील आता पुढच्या चेंडूसाठी मात्र अगदी फ्री हिट चेंडू असणार आहे. निखिल पाटील जे फेस करतील या चेंडूला. राईट आर्म ओव्हर दी विकेट, फुल टॉस आणि फुल टॉसवर खरपूस फायदा घेतला फ्री हिटचा आणि चेंडूला सर आसमानी टोला मारताना चेंडू सर आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर. षटकार, अतिशय चांगला षटकार ठोकत मात्र हे फ्री हिटचा फायदा उचलला तो पिंपळा संघाने आणि धावसंख्या 6ने वाढताना पोहोचती आहे ती 19वर 19. 2 बाद 19 धावा. 3 चेंडूचा खेळ नुकताच संपतोय. या दुसऱ्या षटकामधून जी कामगिरी चालते आपण गोलंदाजी पाहतोय. सध्या रवींद्र मात्र हे षटक पुढे चालू ठेवत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू संपले गेलेत. त्यानंतर मात्र निश्चितच आपल्याला एक पुढचा सामना देखील मोठा सामना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पण आपल्या समोर असणार आहे. आणि इथे मात्र आणखी एक मोठा धडाका पाहायला मिळतो. लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार अगदी निखिल पाटीलला पण होतं. अगदी जरी उंचीने मोठे असले तरी देखील अगदी यांचे खडखडीत बांधावर जाऊ नका. काही चांगले स्ट्रोक खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असलेला फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये देखील नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. मगाशी मी उल्लेख केला की सुरुवातीचे 2 फलंदाज जेव्हा बाद होतात त्यावेळी त्यांच्यावर निश्चितच जबाबदारी असते आणि ती जबाबदारी बऱ्याच वेळ त्यांनी पार पाडली आहे. आणि या सामन्यात देखील आपण होतं की सतीश आणि यतीश बाजल्यानंतर सगळी आपली जबाबदारी दारोमदार आपल्या खांद्यावर घेतली आणि चांगले 2 स्ट्रोक मारताना षटकार ठोकलेत. संघाची धावसंख्या पोहोचली 25वर 25. 2 बाद 25. पुढचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा अगदी यॉर्करली चेंडू हातात गेला. त्या दरम्यान चेंडूवर नियंत्रण मात्र चांगलं केलं फलंदाजांनी आणि सहजतेने एक धाव पाहून काढतायत. या एकेरी धावेने धावसंख्या आता 26. तर यानंतर यंग स्टार कुडूस वर्सेस सुपोंडे अशी लढत असेल. या पुढची लढत आपण दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहणार आहोत. इनिंगच्या ब्रेक नंतर आपण इथे टॉस नक्कीच करू या 2 संघांमध्ये. तर या षटकातून आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. जे बदली गोलंदाज आपण पाहतो मैदानातून रवींद्र चेंडू हाताळत असताना लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार लेत. त्यानंतर त्या षटकातील अंतिम चेंडू जे हाताळतील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी यावेळी मात्र आकाशाने अगदी खास शैलीमध्ये हा चेंडूला फटकवला गेला. कव्हर ड्राईव्ह खूप लाजबाब अगदी दिलीप वेंगसरकर यांची आठवण करून हा फटका आपण पाहतोय की ज्यावर एक चांगला स्ट्रोक मारताना फक्त एकच धाव आली परंतु षटक संपला गेला आहे. आणि ते दुसऱ्या षटकाचा खेळ संपताना 2 षटकाचा निर्धारित खेळ संपवत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27वर 27. बघा संघावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ दिला नाही. सुरुवातीच्या षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट गेल्यानंतर देखील असं वाटलं की आता पिंपळा संघ दबावाखाली येईल परंतु खोपरी संघाचे त्यांना डोकं वर काढू दिलं नाही पुढच्या षटकामध्ये आणि चांगल्या स्थितीत संघ आता जाऊन पोहोचला तो 2 षटकानंतर 2 बाद 27. तर सातत्य ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ती सातत्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळते पिंपळा संघाकडून. दरम्यान मात्र नवीन षटकाला सुरुवात थोडेसे चेंजेस आपण पाहतोय कारण 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत आणि हा तिसरा गोलंदाज समोर असेल आता बॉलिंग मार्कवर. तर सागर येत आहेत बॉलिंग स्टान्सवर आपण पाहतोय. नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी तिसरं षटक जे मैदानात सुरू होत आहे. चला थोडंसं घाई झाली पाहिजे फार वेळ जातोय या दरम्यानच्या काळामध्ये. 20 मिनिटात आपल्याला तुम्हाला 4 षटकं जी उरकायची आहेत त्यातील आता तिसरं षटक जे सुरू होते गोलंदाजी मार्कवर सागर यांना आपण पाहतोय आणि सामना करतील यावेळी पुन्हा एकदा आकाश ज्याने अंतिम चेंडूवर आपण 1 धाव घेत स्ट्राईक ठेवली होती आपल्याकडे. थोडासा चेंडूचा वेट केला आणि त्यानंतर चांगला स्ट्रोक मारला गेला. ज्यावेळेस चेंडू बहुधा निघेल तो सीमे होणार चौकार अतिशय लॉंगचं क्षेत्र खूप खाली पाहिलं आणि त्या क्षेत्रातून चेंडूला अगदी पूल करताना चांगला स्ट्रोक आला आहे तो आकाशाच्या बॅटमधून आणि पहिल्याच चेंडूवर हा चौकाराने स्वागत करतायत सागर यांचं. या चौकारावर संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती धावफलकावर 31 या अंकावर 31. तर 4 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो की निश्चितच चांगला स्कोर उभा करण्याचा मनसुबा ठेवला या दोन्ही फलंदाजांनी. जे दडपण सुरुवातीला होतं दडपण आता दूर झाल्यानंतर अगदी दोन्ही फलंदाज अगदी पूर्ण तयारीनिशी आहे किंवा चांगल्यापैकी सेटल झालेत मैदानात आणि चांगल्यापैकी आता धावा एकवटू लागल्यात ते खोपरी संघाविरोधात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लूज चेंडू मिळाला आणि पुरेपूर फायदा उचलताना पुन्हा एकदा चेंडूला आकाशी फटका मारला. ह्यूज सिक्सर स्वलक्ष डोक्यावरून त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू मात्र सीमेवर रेषा ओलांडली आणि षटकार आलाय. त्यामुळे 6 धावांची आणखी वाढ होते या षटकामध्ये. दोन्ही चेंडू खराब पाहायला मिळाले. अचूक टप्प्यावर जबाबदारीने चेंडू टाकले नव्हते त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा उचलला दोन्ही या फलंदाजाने आणि लागोपाठ 2 चांगले स्ट्रोक मारले त्याच एरियामधून. एक चौकाराला नुकताच षटकार आला
आणि धावसंख्येला वेग येताना तब्बल धावसंख्या पोहोचली 37 वर 37. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लूज चेंडू मिळाला आणि त्याचा फायदा घेताना चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय सीमे पलीकडे. आज निखिल असू देत किंवा आकाश असू देत दोन्ही फलंदाज अगदी तगडी फलंदाजी करतायत या षटकामध्ये. आणि जे लूज चेंडू मिळाले थोडासा स्वेर मारा होतो त्या स्वेर माराचा पुरेपूर त्याचा फायदा उचलताना सगळ्याला एक चांगल्या स्थितीत नेलंय. आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्यात तब्बल पोहोचली ती 44 वर 44. थँक्यू. निश्चितच क्रिकेटच्या क्षेत्रात खूप पुढे गेलं आहे. अनेक साता समुद्रा पलीकडे आपण पाहतोय भारतीय जसं खेळाडू अगदी पुढे जात आहेत. टेनिसचे स्टार खेळाडू देश विदेशात क्रिकेटचा आपला खेळ भरण्याकरता पुढे नेण्याकरता या दरम्यान पाहिलं तर आपण निश्चितच यावेळेस कमबॅक मिळवलं. गोलंदाजांनी एक चांगला चेंडू हाताळताना डॉट स्वरूपात संपवला गेला आणि त्यानंतर षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक जे प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडू हाताळतील गोलंदाज सागर. सामना करतायत यावेळेस निखिल. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा थोडंसं गती कमी ठेवताना मात्र चेंडू लोअर फुलटस होता आणि त्यावर चांगल्यापैकी समोरच्या बाजूने खेळताना पराग चेंडूची अडवणूक करतात. तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव येईल. षटक देखील इथे संपलं गेलं. तर अशा प्रकारे 3 षटकं संपत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15च्या गतीने 45 धावा 45 ज्या उभ्या केल्यात केदारनाथ आईगावदेवी पिंपळास संघाने 2 विकेट तरी जरी गमावल्या असल्या सुरुवातीला त्यानंतर मग तिथे विकेटसाठी एक चांगली भागीदारी असली गेली आहे ती आकाश आणि निखिल यांनी. त्यामुळे चांगला एक चांगल्या स्थितीत त्यांनी आतापर्यंत नेलं आहे. पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45. तर पूर्वीचं काळ आपल्याला सर्वांना आठवत असेल त्यावेळेस बॅट अशा प्रकारच्या नव्हत्या आणि सावरीच्या बॅटने देखील आपण क्रिकेट सुरू केलं होतं. बऱ्याच काही जुन्या खेळाडूंना सगळं आठवत असेल कारण 2 पिढ्या मी पाहिल्यात क्रिकेटच्या. एक अगोदरची पिढी आमच्या सुरुवातीची पिढी आणि आता मात्र नवतरुण पिढी पाहायला मिळते. म्हणजे 2 पिढ्यांमधलं हे क्रिकेट खूप विकसित झालं आहे. आज ब्रँडेड बॅटर आपण पाहतोय. अनेक दर्जेदार बॅट्स आपण खेळाडूंकडे असतात. तर ते पूर्वीचे दिवस तसे नव्हते. आज पैसा देखील क्रिकेटमध्ये भरपूर आला आहे आणि ग्लॅमर असं पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. आज खरोखरच याचं एक व्यवसाय म्हणून बनला क्रिकेटचा खेळ. कारण अनेक आमचे समालोचक तयार झालेत. अनेक आमचे इकडे डायरेक्ट थेट प्रक्षेपण करणारे आणि अशा प्रत्येकाला मात्र अगदी व्यवसायाचा हा एक चांगलापैकी पैसा इथे उभा करता येऊ लागला आहे. तर हे क्रिकेटने दिलं आहे सगळ्यांना. परंतु दरम्यान तिथे विकेट जाती आहे. संघाचा हा फलंदाज एक चांगला बाद होतो आहे आणि तिसरा गडी बाद करण्यामध्ये आता बराचसा वेळ गेला. त्यानंतर मात्र इथे यश आलं संघाला ते खुपरी संघासाठी विकेट मिळवताना या गोलंदाजाला. तर तिसरा गडी बाद झाला. परंतु 3 गडी बाद होताना संघाची धावसंख्या 45 45. तीन गडी बाद 46 धावा. आतापर्यंत 3 फलंदाज जे बाद झालेत यतीश पाटील, सतीश पाटील आणि नुकतेच बाद झालेत आकाश.
असे 3 फलंदाज मैदानात सोडावं लागलं आणि त्यानंतर आता मैदानातून निखिल याच्या साथीला आता आलेत नवीन फलंदाज निशांत गवळी. आल्याला सुरुवात करताना बघा जे मी उल्लेख केला होता की हा खेळाडू नेहमीच चांगला जे साथ देत असतो आणि पहिल्या आल्याला सुरुवात करताना यावेळेस जबरदस्त टोले षटकार ठोकून संघाला साथ दिली गेली. कारण षटकाराने संघाची धावसंख्या पाहिली तर फलकावर बरोबर जाऊन पोहोचली ती 52 धावांवर 52 रन. हा संघ कुठल्याही एका खेळाडूवर अवलंबून आहे. प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय की अगदी साधारण 5व्या-6व्या क्रमांकापर्यंत चांगली सखोल अशी फलंदाजी करणारे फलंदाज आहेत त्या संघामध्ये आणि सातत्य कायम पाहायला मिळतं बऱ्याच वेळा. त्यामुळे नक्कीच इथे खुपरी संघाला अगदी जणू काही इशारा दिला की या मोठ्या धावसंख्या तुम्हाला पाठलाग पुढे करावं लागेल. अजूनही पाहिलं तर या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत आणि किती धावसंख्या पुढे किती जाईल हे सांगणं कठीण. त्यासाठी गोलंदाजांना पुढच्या 3 चेंडूवर खूप चांगली गोलही करावी लागेल. याच अगदी जागा बनवली आणि चेंडूला फटकावला गेला कव्हर ड्राईव्ह करताना त्यावर निश्चितच 2 धावा तर मिळतील का तर सहज त्याने मात्र या 2 धावा पळून काढल्या गेल्यात त्या निशांतेनी आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 54. 3 गडी बाद 54 धावा 4 चेंडू आतापर्यंत संपलेत या अंतिम षटकामधून. अजूनही 2 चेंडू जे हाताळायचे आहेत गोलंदाजांना तर पुनश्च आपण तेच गोलंदाज पाहतोय तेच फलंदाज पाहतोय. इथे चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर थोडंसं लेग स्टंपच्या जवळून गेलाय. निश्चितच चांगल्या चेंडूची समाप्ती इथे होते. कमबॅक तर मिळतात कुठेतरी नक्कीच चांगली गोली करावी या हेतूने हा चांगला चेंडू हाताळला गेला आणि धावसंख्या स्थिरावली ती 54. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी अंतिम षटकातील अंतिम चेंडू टाकावा लागेल तर तेच काम मात्र गोलंदाज पुन्हा एकदा करण्यासाठी सज्ज झाले. षटकातील अंतिम चेंडू याचा फटका नक्कीच फसला. चेंडू थोडासा हवेत शतक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते परंतु त्यावर चेंडू लँड झाल्यानंतर फलंदाजांनी सहज त्याने पाहिलं की आपल्याला 2 धावा मिळू शकतात आणि हेच उद्दिष्ट घेत मात्र 2 धावा पुढे गेले परंतु तिसऱ्या धावेसाठी विकेट जावी लागेल गमवावी लागेल आणि या 2 धावांनी मात्र निश्चितच इथे विकेट आली परंतु 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली होती. 3 धाव फलकावर चालेल तर नक्कीच त्यांना आपण म्हटलं होतं की दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला हा टी शर्ट घालावा लागेल मॅन ऑफ द मॅच जी खास तुम्हाला दिली गेली आहे परंतु त्यांनी नक्कीच आपल्याला इथे परवानगी घेताना हा टी शर्ट बदलतात. धन्यवाद. जाऊयात आपण खेळातल्या या अंतिम 4 षटकांचा खेळ संपला गेला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 56 लागली फलकावर. 56 एक मोठा टोटल उभी झाली आहे ती केदारनाथ आईगावदेवी पिंपळा संघाकडून आणि आता लक्ष असेल ते 57 धावा करण्याचं परंतु अगोदर पण टॉस करता बोलवते दोन्ही संघांना. या पुढचा जो टॉस आम्ही करतोय ते सुपंडे संघ आणि अर्थात यंगस्टार कुडूस. चला दोन्ही संघाची कॅप्टन आपण लगेचच टॉस करता यायचं आहे. मनीष सिंग आपल्याला विनंती आहे आपल्याला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. एका बाजूने टीम यंगस्टर कुडूस आणि WRSK सुपोंडे हा संघ मैदानामध्ये असेल ज्यांच्यामध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचे. टीम यंगस्टरचे कॅप्टन इथे आलेले आहेत. WRSK सुपोंडेचे कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये या. एक चांगली टोटल धावफलकावर उभी केली आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. विजयाकरता जर आव्हान आपण जर पाहिलं तर 57 धावसंख्येचं आव्हान आहे. 56 धावसंख्या धावफलकावर लागली. WRSK सुपोंडे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर विना विलंब लगेचच टॉस करण्याकरता संपर्क साधायचा आहे. 56 धावा धावफलकावर एक एन्काउंटर टोटल धावफलकावर गोलंदाजांचं पुरतं एन्काउंटर झालं या मॅचमध्ये. प्रत्येक गोलंदाजाला सपाटून मार खावा लागला. पहिला गोलंदाज महेश त्यानं काही विकेट्स मिळवून दिल्या मात्र त्यानंतर कुणीही मॅचमध्ये चांगला मारा करू शकला नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकला नाही आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर विकेट्स नंतर ही चांगल्या रन्स धावफलकावर आल्या. चला सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय.
चला, सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन सलामीवीर भावेश ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर श्याम या डावातली महत्त्वाची जोडी आहे. थोडीशी खेळपट्टीची मरम्मत ती या डावाच्या सुरुवातीलाच इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुपोंडे संघ नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक तो इथे ऑलरेडी उपस्थित झालाय. जोपर्यंत खेळपट्टीची मरमपट्टी होती आपण या दोन टीम मध्ये इथे नाणेफेक कॉइन स्पिन होत असताना पाहताय. मनीष सिंग ज्यांच्या शुभस्ते आपण हा कॉइन इथे स्पिन करणार आहोत, जे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे टॉस केला जातोय. नाणेफेक ती संपन्न होत असताना पाहायला मिळते. बघूया ही नाणेफेक कोण जिंकेल, मॅच कोण जिंकेल. सध्याचा सामना तो तेवढाच इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या आणि यतीश आणि सतीश दोघांनाही बाद करण्यामध्ये यश आलं होतं. मात्र त्यानंतर ती पकड आणखी घट्ट करणं ते SBP खुपरी संघाला जमलं नाही. अगदी चांगल्या पद्धतीनं मधल्या फळीतील फलंदाजांनी तिथे डावाला सावरला आणि एक चांगली एक ठोस टोटल धावफलकावर उभी केली आहे. टीम यंगस्टर कुडूस ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचंय. यतीश पाटील पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना एक स्पर्धा आयोजित करणं म्हणजे सोपं नाही आहे. म्हणजे घरच्यांना वेळ तुम्हाला जास्त देता येत नाही. जो काही वेळ आहे तो मैदानातच द्यावा लागतो, असं काम असतं. कारण हे धर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तुम्ही पाहिले ना तर दिवसाही इथेच आणि रात्रीही इथेच, झोपायलाही इथे यावं लागतं माहिती आहे. आपण या सर्वजण ह्यामधनं गेलोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्यतेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ मध्ये फील्ड केलं गेलं. आपल्या जुन्या काळी नामदेव भाऊ एक म्हण होती, घर बघावं बांधून आणि लग्न बघावं करून. तसं आता म्हणावं लागेल एक चांगली स्पर्धा करावी बघून. मग कळेल काय करावं लागतं चांगली स्पर्धा आयोजित करण्याकरता आणि ती यशस्वी करण्याकरता. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र चांगला चेंडू, दर्जेदार बॉल. यतीश पाटील याच करता ओळखला जातो. श्यामच्या बॅटच्या पट्ट्यातनं हा चेंडू निसटला आणि विकेट किपर जाण्यामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतो. एकंदर 2 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 धाव ही धावफलकावर लागली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा एक क्षेत्ररक्षक आहे तिथे पुन्हा एकदा श्यामनं रन नाकारली. एक निर्धाव बॉल तो येत असताना पाहायला मिळतोय. अडचणी आहेत सध्या SBP खुपरी संघाकरता. अडचणी त्या तुम्हाला मागे ढकलण्याकरता येत नाही, त्या अडचणी तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने निखरून पुढे जाण्याकरता येतात. त्या अडचणींवर मात करत जर तुम्ही विजय नोंदवला ना तर मग तो इतिहास बनतो. आज एक तसाच इतिहास इथे खुपरीकरांना मैदानाच्या आतनं घडवावा लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावा लागेल. यावेळेस मात्र यतीच्या विरोधात आक्रमण तो फसलाय. इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिला झटका लागेल. श्याम त्याच्या पारीचा अंत. पहिला झटका टीम SBP खुपरी संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शांत राहून चालणार नाही. ही सिच्युएशन अशी आहे ना, गरम पाण्याची सिच्युएशन आहे. तिथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर विध्वंसक आणि विस्फोटक तोच अंदाज जिवंत ठेवावा लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी ती करावी लागेल. कारण ही धावसंख्या खूप मोठी टोटल उभी राहिली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये तुमच्याकरता रन बनलेला नाहीयेत. यावेळेस मात्र वळवण्याचा प्रयत्न तिथे एक निर्धाव बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत एकंदर 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम SBP खुपरी
मात्र काहीतरी वेगळं प्लॅनिंग असावं. कदाचित यतीशच्या विरोधात सावध खेळून 3 ओव्हरमध्ये या रन्स धावफलकावर लावण्याचा मनसुबा असावा. इथे आवाज आलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. सेकंड विकेट डाऊन इयर. दुसरा झटका लागलाय. फलंदाज बाद. इथे जर आपण पाहिलं तर 2 विकेटचं पतन, 1 धाव, दर्जेदार षटक यतीश पाटीलकडनं मैदानात पाहायला मिळालं. अचूक टप्पा, हीच तर यतीश पाटीलची ओळख आहे. वेगवान गोलंदाजी करणं, याकरताच तर यतीश पाटीलला ओळखलं जातं. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यतीश पाटील या नावाचा डंका वाजतोय संपूर्ण पालघर जिल्ह्यात. मग ते वाडा तालुक्याचं क्रिकेट असो, एक गाव एक संघ फॉर्मॅट असो, किंवा मग पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो, जिथे कुठे तो खेळलाय तिथे तिथे त्यानं आपल्या नावाचा डंका जरूर वाजवलाय. असा हा यतीश मैदानाच्या आतनं पुन्हा एकदा एक प्रभावी मारा त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर पराग पाटील. परागनं जर सलग 3 षटकार मारले तर सुधीर पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल इथे उंच हवेत खेळला जरूर. फिल्डिंग चांगली होती. पराग पाटील या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुधीर पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. सुधीर भाऊंनी परागनं चांगलं खेळावं म्हणून हे प्राइज लावलंय. खरं तर चांगला खेळ व्हावा म्हणून हे पारितोषिक त्यांच्या वतीने लावलं गेलंय. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी ती मैदानाच्या आतमधनं गरजेची आहे. ती होईल का? यावेळेस मात्र पराग पाटील पहिलाच बॉल इनिंगचा फेस करत असताना त्यावर बाद झालाय. झेलचीच्या स्वरूपानं विकेट आली आहे. आणखी एक गडी तो तंबूच्या असलेला परतर असताना पराग पाटील त्याला माघारी परतावं लागते. आता मात्र अडचणींमध्ये वाढ होतीये. एसबीपी खुपरीच्या विकेट क्रमांक 3 तिसरा झटका लागलाय. फलंदाज बाद. 4 चौथा गडी आहे. हा चौथा फलंदाज बाद झालाय. इथे मात्र धावसंख्या आपण त्याच्यावर नजर टाकली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती एकंदर 2 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर निखिल आहे. आणि तोही अगदी यतीच्याच पावलावर पाऊल टाकत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमधनं साकार करतोय. फलंदाजांना विटीस धरतोय, बंदिस्त करतोय, शांत ठेवतोय, कुठलेही डोकं वर काढण्याची संधी देत नाहीये. आणखी एक चांगला बॉल. फुलर लेंथ इज द बेस्ट वेपन. ते आपल्या सर्वोत्तम अस्त्राचा वापर करतोय. फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पाडतोय. एक सिंगलवर समाधान मारायला भाग पाडतोय. आणि सिंगलनं इथे खूप जास्त फरक केदारनाथ 11 पिंपळास या टीमला पडणार नाही. कारण केदारनाथ 11चा जर आपण विचार केला ना तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जरी यतीश आणि सतीश लवकर बाद झाले असले तरी मधल्या फळीतली फलंदाजांनी अगदी योग्यतेची कामगिरी केली. याला म्हणतात एक टीम वर्क. तुम्हाला मॅच जिंकण्याकरता एका खेळाडूच्या खेळावर जर तुम्ही डिफेंड राहिला तर मग तिथे मॅच जिंकणं कदापि शक्य नाही. एखादा सामना जिंकता येईल, स्पर्धा जिंकणं शक्य नाही. स्पर्धा जिंकण्याकरता टीम वर्क ते खूप गरजेचं आहे. आणि ते चांगलं टीम वर्क आपल्याला पिंपळासकडनं पाहायला मिळतं. सातत्य मागच्या 2 वर्षात जर आपण पाहिलं तर खूप साऱ्या स्पर्धा या टीमनं आपल्या नावावर केल्यात. नुकताच मागच्याच आठवड्यात आमदार चषक तिळसे ती स्पर्धा या टीमनं आपल्या नावावर केली. आणि त्याच दिमागात त्याच रुबाबात मैदानाच्या आतमध्ये आजही त्यांच्याकडनं खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिमागदार खेळ हा क्रिकेटमध्ये गरजेचा आहे. आणि तुमचा जेव्हा चांगली वेळ असते ना तेव्हा तो दिमागदार खेळ आपसूक होत राहतो.
सर सुनील गावस्कर यांचं एक वाक्य आहे की तुमच्या चांगल्या वेळेत तुम्ही बॅट फिरवताना तिथेच येऊन बॉल पडतो आणि वेळ खराब असेल ना तर कितीही चांगला बॉल तो बघा तो बॅटमध्ये येणार नाही. इथे डाव्या स्टीवर होता बॉल, पंचांनी त्याला नाबाद घोषित केलंय. लेग बाईचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून एक रन च्या माध्यमातून धावसंख्येमध्ये वाढ होते. चला पिंपळा संघ लवकर क्षेत्ररक्षण लावा आणि मॅच सुरू ठेवा. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 5 आहे आकड्यावर. एकंदर 1.5 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाज निखिल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होताना समोर भावेश आहे. मात्र भावेश हवी तशी चांगली फलंदाजी आतापर्यंत करू शकलेला नाहीये. यावेळेस मात्र ऑनसाइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिडल नाहीये. मिडल ऑफ द बॅट जोपर्यंत खेळणार नाही तोपर्यंत तो कॉन्फिडन्स येणार नाही. तुम्ही एखाद्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्याकरता जाता जेव्हा मिडल ऑफ द बॅट एखादा स्ट्रोक येतो ना तो स्वीट व्हॉइस टक असा आवाज जो येतो ना तो एक वेगळा कॉन्फिडन्स देतो. त्यानंतरचे फटके ते आपसूक चांगले येतात. मात्र ते आत्तापर्यंत भावेशच्या बाबतीत झालेलं नाही आहे. बॉल मिडल झालेला नाही आणि त्यामुळे सिंगल्स त्यावरच खेळ करावा लागतो. 2 ओव्हरनंतर 6 लागल्यात. येणारे इथनं 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि जवळपास मला वाटतं 26 रन पर ओव्हर त्या तुम्हाला विजयाकरता राफलकावर लावायच्या आहेत. म्हणजे 4 षटकार प्रत्येक षटकागणिक ते खेळायचे 12 पैकी 8 बॉल ते सीमारेषे पलीकडे डिरेक्टली घालवावे लागतील. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता रुपेश आलाय. बघूया तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. वेळेआधी मॅचला औपचारिकतेमध्ये कन्वर्ट केलं जाईल की या मॅचला फलंदाज भावेशकडनं जिवंत ठेवलं जाईल. 4 गगनचुंबी प्रहार ते त्याच्याकडनं या मॅचमध्ये अपेक्षित आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप खेळला गेलाय आणि पहिल्या टप्प्यानंतर बॉल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या टप्प्याअखेरीस चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 10 या आकड्यावर सज्ज होईल. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा आपल्या षटकात पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता भावेश तो समोर उभा आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला हवा दिली. चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल आणि प्रेक्षकांना आनंद मिळेल असा हा दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. षटकार जर आपण पाहिलं तर माननीय सन्माननीय नामदेवजी धनगरे जे धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकरचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आपल्याला उपलब्ध करून दिले गेले. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर सन्माननीय रोहिदासजी शेलार साहेब. तृतीय पारितोषिक महेंद्रजी ठाकरे. चतुर्थ पारितोषिक सन्माननीय जगदीश विष्णू म्हस्कर साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. 5व्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते सुशांत बबन पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालंय. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय राजेशजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय. युट्यूबची जी व्यवस्था आहे चेंडूची व्यवस्था माफ करा इथे आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. भूषण पाटील व केतन पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफीची व्यवस्था सन्माननीय विनोद भास्कर पाटील साहेब उपतालुका प्रमुख शिंदेगड माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून तर सन्मान चिन्ह दयानंद दळवी साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. जे सामनावीरच्या ट्रॉफी आहेत त्या आपल्याला उपलब्ध करून दिल्यात सन्माननीय दयानंद पाटील फाउंटन बियर शॉप यांच्या माध्यमातून उपलब्ध केले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे ती आयुध फॅशन पॉईंट ज्याने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे त्यांचंही धन्यवाद. पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सन्माननीय विनायक त्र्यंबक पाटील भोईर विनायक त्र्यंबक भोईर यांच्या माध्यमातून ती आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं काही विशेष सहकार्य आपल्याला लाभलंय. सन्माननीय गजाननजी म्हस्कर, दिलीपजी गोतारणे, निलेशजी निमसे, प्रकाशजी भोंडवे, ज्ञानेश्वरजी खाडे, युवराजजी भोईर आणि कूलर जो आहे या स्पर्धेच्या निमित्तानं दिला जाणार आहे तो आपल्याला उपलब्ध करून दिलाय सन्माननीय मिठारामजी पाटील सदाशिव भोईर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलाय. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. कूलरची जी व्यवस्था आहे ती मिठारामजी पाटील यांच्या माध्यमातून आली आहे त्यांचं धन्यवाद. सायकल जी आहे ती
समीर मुकुंद पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. तदनंतर LED ची व्यवस्था गणेशजी भोईर पूर्वा एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून आली आहे, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज षटकातील पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेस मात्र खुल्या टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूने खेळला, क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मिळाली तिथे डबल करता कॉलिंग आहे आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर, त्यामुळे इथे होईल अपघात. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल होतंय खेळाडू बाद. फक्त औपचारिकता जणू बाकी राहते, या पद्धतीची स्थिती आहे सध्या या मॅचची. 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं यूट्यूबच्या स्वरूपानं जी स्पर्धा आपण पाहताय ते आपल्याला उपलब्ध करून दिले सन्माननीय प्रदीपजी घरत व युवराजजी पाटील, त्या दोन्हीही मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. सावली क्रिएशनच्या माध्यमातून स्पर्धा पाहताय. औपचारिकता बाकी आहे. यानंतर टीम यंगस्टर कुडूस आपण रेडी राहायचंय. सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं आबिटकर गावचे सन्माननीय पंडितजी पाटील इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुख्य मंचावर यावं. तसेच कांबारे गावातनं सन्माननीय महेशजी भोईर इथे उपस्थित झालेत. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती आहे सन्मानपूर्वक आपण अतिरिक्त कक्षामध्ये यावं. शेवटचे 6 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे. मॅच बिलकुल एकतर्फी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल उडवलाय, चाईल का सीमारेषा पार, मात्र खेळ खल्लास. पहिल्या चेंडूवरच इथे मॅचचा रिझल्ट स्पष्ट झालाय. विकेट आली आहे. माघारी परतावा लागेल बॅटरला. खूप प्रयत्न केला मात्र बॉल मिडल झाले नाही. जे डिस्टन्स क्लिअर करायचं होतं ते डिस्टन्स क्लिअर करणं अशक्य झालं आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर मॅचवर तिथे पकड घट्ट झाली आहे. आता फक्त औपचारिकता बाकी राहते, कारण 5 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. अगदी अप्रतिम स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पॉन्सर्ड त्यांचीही नामोल्लेख होणं गरजेचं आहे, कारण स्पॉन्सरशिवाय एक मोठी स्पर्धा यशस्वी करणं ते थोडंसं कठीण जातं आयोजकांना आणि त्यामुळे या सर्व स्पॉन्सरचंही मनपूर्वक धन्यवाद. या दरम्यान बॉलला उडवले हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. इथनं पुढे फक्त औपचारिकता उरली आहे. या मंचावर पंडित मंगेश पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. आपण त्यांना सन्मानित करतोय. विशाल मस्कर यांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार विशालजी मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. पुढचा बॉल इथे हाही बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर राहिला. यावेळेस वाईटचा इशारा आलाय. औपचारिकता आहे ती पूर्ण करताना थोडीशी चुकी होती. अगदी चांगला खेळ पिंपलासकरांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुगीचे दिवस आहेत सध्याच्या घडीला. जर आपण पाहिलं तर वाडा टेनिस बॉल क्रिकेटमधला एक जे टॉपर टीम्स आहेत ना, त्या टॉपर टीममध्ये त्यांचं नाव आहे. सातत्यानं चांगला खेळ करतायत. यावेळेस ऑन साईडला तिथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र हे सर्व काही असंच घडलं नाही. पिंपळासकरांची मेहनत आहे यामागे. कारण नशिबानं तुम्ही मोठं होता येत नाही. मोठं होण्याकरता मेहनत करावी लागते आणि त्याकरता क्रिकेटच्या खेळात जर मोठं व्हायचं तर प्रॅक्टिस करावी लागते. तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय क्रिकेटचा खेळ परिपक्वतेने कदापि खेळू शकणार नाही. आणि पिंपळासकरांनी मागच्या 2-3 वर्षात करून दाखवलं असं म्हणायला हरकत नाही. जे नाव त्यांनी संपादित केलंय, ज्या पद्धतीने ही टीम मोठी होतीये, बलाढ्य होतीये, ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख निर्माण होती ना, ती त्यांच्या केवळ मेहनतीनं, जी मेहनत ते घेत आहेत सर्वच खेळाडू. जिथे एकटा यतीश नाही, एकटा सतीश नाही, कोणीच नाही, सर्व 11चे 11 जे मैदानात आहेत ना, प्रत्येक जण मेहनत घेतोय. त्यामुळे हा संघ मोठा होतोय. यावेळेस हा बॉल तिथे हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन जी धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि आव्हान दूरचं राहिलंय. फक्त रणसंख्या मोजली जाते. 29 रन्स धाफलकावर आहेत, कारण विजयाकरता तब्बल 57चं टार्गेट होतं. म्हणजे इथनं अजूनही 28 रन्स बनवायचे आहेत.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे औपचारिकता होती ती पूर्ण केली गेली आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून आणि ऊर्जेतून, आशीर्वादाने सुरू केलेला भगवा करंडक म्हणजे आमच्या अबिटगर गावाचा पूर्ण महाराष्ट्रभर ओळखली जाणारी खरी ओळख. गेले 30 वर्ष अविरतपणे चालू असणारा हा भगवा करंडक खरी सुरुवाती स्वर्गीय आनंदगे साहेबांच्या